तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर या ब्लाऊजचा सध्या खूप ट्रेंड जास्त चालू आहे, तर त्यामुळे मी या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर 28 साईजचं ब्लाऊज जे आहे आपण इथे रेडी करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथे मेजरमेंट बघणार आहोत की या ब्लाऊजसाठी आपल्याला कोणतं इथे मेजरमेंट लागतं। तर मी 28 साईज इथे मेजरमेंट घेतलेले आणि 1 टक्समध्ये आपण इथे रेडी करणार आहोत। तर छाती मी 7+2 इंच घेतलेली आहे। कमर जे आहे 6.5+2 इंच घेतलेले आहे। जे शोल्डर आहे मी 5.25 इंच घेतलेला आहे। मुंडा 5 इंच घेतलेला आहे आणि जी आपली गळा रुंदी असते तर ती 2 इंच घेतलेली आहे। ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे तर ती 11+1 इंच म्हणजे 12 इंच घेतलेली आहे। पूर्ण उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, ते तुमच्या हाईटवरती असतं। आणि हे जे ब्लाऊज मी रेडी करत आहे तर ते 1 टक्समध्ये करत आहे, कारण जे छातीचं पोर्शन आहे आपलं थोडं कमी होतं। तर तुमचं जर छातीचं पोर्शन थोडंसं हेवी असेल तर तुम्ही प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा करू शकता किंवा 1 टक्समध्ये सुद्धा करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण इथं अस्तरवरती कट करणार आहोत, ना की आपण पेपर वगैरे अजिबात नाही, डायरेक्ट आपण अस्तरवरती इथं कट करून घेणार आहोत आपला फ्रंट आणि बॅक पार्ट। तर सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर आपली पूर्ण उंची घेतलेली आहे आपण 12 इंच, 11+1 इंच। तर अस्तर आपण 4 फोल्ड घेतलेला आहे आणि त्यावरती पॅक बाजूला आपण पूर्ण उंचीचं माप टाकलेलं आहे। तर आता आपण शोल्डर इथं घेणार आहोत 5.25 इंच। 28 छातीला शोल्डर आपण 5.25 इंच घेतलेला आहे। आता त्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 5 इंचावरती। आता आपण इथे घेणार आहोत आपल्या छातीचं माप। तर छाती मी इथे घेतलेली आहे 9 इंच, 2 इंच मार्जिन ऍड केलेलं आहे। 7 इंच आपली प्रॉपर छाती आहे, प्लस त्यामध्ये 2 इंच मार्जिन ऍड करून मी 9 इंच छातीचं माप घेतलेलं आहे। तर मुंड्याची थोडीशी रेष क्रॉसमध्ये झाली होती, तर त्यामुळे मी अशी स्ट्रेट करून घेतलेली आहे। तर आता आपण घेणार आहोत कमरेचं माप। तर कमर जे आहे आपण 8.5 इंच घेणार आहोत। 6.6+2 इंच कमर आपण इथं 8.5 इंच घेतलेली आहे। प्लस त्याच्यामध्ये आपण फ्रंटला टक्स मारणार आहोत, 1 टक्स आपण इथं ब्लाऊज रेडी करणार आहे। तर त्यामुळे मी इथं 1.5 इंचाचा मार्जिन जे आहे एक्स्ट्रा घेतलेला आहे, प्लस 2 इंच सोडून फ्रंटसाठी। तर तुम्ही इथं परत एकदा बघू शकता की 6.6+2 इंच 8.5 मी कमर घेतली होती, परत त्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी मार्जिन इथं घेतलेलं आहे आणि अशा क्रॉसमध्ये मी लाईन आखून घेतलेली आहे, म्हणजे छाती आणि कमर जे आहे मी जोडून घेतलेली आहे। आता आपण गळारुंदी इथं 2 ठेवत आहोत। तर गळारुंदी आपल्याला इथं 2 ठेवायची आहे आणि त्याच गळारुंदीच्या खाली आपल्याला 3.5 इंच एक माप टाकायचं आहे, जे आपण इथं शोल्डरला प्लेट करणार आहोत। तर त्या प्लेटसाठी म्हणजे शोल्डर आपण जे आहे प्लेटेड करणार आहोत, तर त्यासाठी इथं 3.5 इंच मी माप टाकलेला आहे। तर आता हा जो आपला चौकोन पार्ट दिसतोय तर यामध्ये आपण दुसऱ्या कापडावरती प्लेट्स करणार आहोत आणि नंतरच मग आपण शोल्डर जे आहे तर ते जॉईंट करणार आहोत। आणि गळा उंची जी आहे आपला पुढचा जो गळा आहे तो मी घेतलेला आहे 5 इंचावरती। तर तुम्ही हे परत एकदा बघू शकता मी कशा टाईप जे आहे माप टाकलेले आहेत अस्तरवरती। तर आता मी फ्रंटला असा थोडासा गोल आकार दिलेला आहे। तर फ्रंटला असा मी असा गोल आकार दिलेला आहे, तर तुम्ही व्ही शेप सुद्धा ठेवू शकता। तर हात आपला 3.5 इंचाचा पार्ट आहे, तर तो आपण इथं एक्स्ट्रा जो आहे कट करून काढणार आहोत। तर आता आपण देणार आहोत आपल्या मुंड्याला आकार। तर मुंड्याला मी 1 इंचाचा आकार दिलेला आहे, फ्रंट आणि बॅक मुंड्याला सुद्धा आपण एकच आकार इथं ठेवलेला आहे। तर आपलं हे जे मार्किंग आहे तर ते पूर्ण असं करून झालेलं आहे। तर आता आपण हे कट करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो ब्लाऊज आहे पॅटर्न तर तो कट करून घ्यायचा आहे। आता शिलाईमध्ये आपलं थोडंसं कापड जातं, तर त्याच्यामुळे मी थोडंसं इथं वरती घेतलेलं आहे, अर्धा इंचापेक्षा थोडंसं वरती मी इथं कट करणार आहे, कारण आपलं शिलाईमध्ये थोडंसं इथं शोल्डरला जे आहे तर ते जाणार असल्यामुळे थोडंसं आपण इथं वाढवून घेतलेलं आहे। तर आता आपण केलेला आहे गळा कट। तर बघा कशा पद्धतीने मी इथं कट केलेलं आहे आपल्या ब्लाऊजचं कटिंग जे आहे तर ते। आता हा आपला फ्रंट भाग झाला। तर आता मी शोल्डरला वरती 3.5 केलं होतं, तर ते एक लहान माप आहे, म्हणून जर तुम्ही 32-34 छातीला जर शिवणार असाल तर तुम्ही 4-4.5 वरती सुद्धा ही जी डिझाईन आहे तर ती बनवू शकता। तर हा आपला बॅक पार्ट आहे आणि बॅक पार्टला काय करायचं, आपण गळा जो आहे तर तो एक्स्ट्रा आपण पाठीमागे वाढवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी व्ही शेप काढलेला आहे बॅकला।
आता व्ही शेप मी इथं काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण बॅक जो आहे सेंटरपासून कट करायचा आहे, कारण आपल्याला बॅकला हुक करणार आहोत आपण. तर त्यामुळे मी सेंटरला असं कट केलेलं आहे. तर अस्तरवरती आपले जे कटिंग आहे तर ते असं झालेलं आहे. तर आता आपण मेन कापडावरती याचं जे कटिंग आहे तर ते करणार आहोत. सेम हे आपण पार्ट जे आहे तर ते असे ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये आपण हे कट करून घ्यायचं आहे. तर माझं जे ब्लाऊज शिवलं होतं मी, तर त्याचं सुद्धा तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती मी अपलोड केले. तर त्याच्यामधलं हे जे कापड आहे थोडं एक्स्ट्रा राहिलं होतं, तर त्यामध्येच मी हे जे ब्लाऊज आहे पूर्ण रेडी केलेलं आहे माझ्या मुलीसाठी. तर आता हे 2 तुकडे आहेत माझ्याकडे आणि मी त्याच्यावरती असं बघणार आहे की व्यवस्थित बसतंय का. तर थोडं माझं कापड या कपड्यामध्ये थोडंसं बाहेर जात होतं, तर त्यामुळे मी आपला जो पहिला कपडा होता छोट्या छोट्या बुट्ट्याचा, तर त्याच्यावरती मी हे जे पार्ट आहे तर ते कट करून घेणार आहे. तर 4 फोल्ड मी कापड इथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन्ही पार्ट आपले एकदम निघतात या टाईप आपण असं कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर ठेवून आहे तसं अस्तर ठेवायचं आहे. तर याच्यावरती आपल्याला कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करून घ्यायचं नाही. मेन कापडावरती जसं अस्तर आपण कट केलं आहे तसंच ते मेन कापड जे आहे ठेवून कट करून घ्यायचं. तर इथं बघू शकता आपले फ्रंट आणि बॅक पार्ट जे आहेत असे दोन्ही निघलेले आहेत. आता बॅक सुद्धा आपला व्यवस्थित असा गळा जो आहे कट करून घ्यायचा. आता तुम्ही तर बघू शकता की छातीला थोडंसं आपलं जे मेन कापड आहे तर ते कमी पडतंय, पण एवढा काही फरक पडत नाही. व्यवस्थित आपलं फिटिंगमध्ये जे कापड आहे तर ते व्यवस्थित जातं. तर आता आपण ह्याला जे आपल्या शोल्डरला आपण प्लेट्स दिलेले आहेत तिथं शोल्डरला इथं बघू शकता अशा टाईप आपली जी डिझाईन होती, तर आता आपण हे कट करून घेणार आहोत. तर आता मी ही जी साईज आहे तर ती लहान आहे, तर त्यामुळे मी शोल्डरसाठी तर प्लेट घेतलेले आहेत 6.5 इंच. पण तुम्ही जर मोठ्या साईजसाठी तयार करत असाल ब्लाऊज तर तुम्ही 10 10.5 पर्यंत हे माप जे आहे तर ते ठेवू शकता रुंदी. जितक्या प्लेट जास्त असतात तितकं हे ब्लाऊज जे आहे तर छान वाटतं. आणि आपलं जे 3.5 इंच आपण शोल्डर कट केलं होतं त्याच्या डबल आपल्याला करायचं आहे. म्हणजेच बघू शकता इथं आपण 3.5 इथं कट केलं होतं, तर याच्या डबल आपल्याला इथं मार्किंग जे आहे उंचीला दुसऱ्या कापडावरती करायचं आहे. तर 3.5 7 इंच येतं. 7 इंचामध्ये प्लस आपल्याला इथं 1.5 इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर आपलं जे माप आहे तर ते 8.5 इंचावरती आपण इथं कट करून घ्यायचं. आपण जे शोल्डर इथं जोडणार आहोत प्लेट देऊन. तर 3.5 इंच आपण 7 इंच घेतलं होतं, त्यामध्ये प्लस आपल्याला 1.5 इंच मार्जिन जे आहे ॲड करून आपण हे जे शोल्डरला जोडणार आहोत प्लेट्स करून, तर ते कापड इथं आपण असं कट करून घेतलेलं आहे. तर आता सगळ्यात आधी आपण इथं फ्रंट पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण इथं मुंडा जोडून घ्यायचा आहे. सरळ कापडावरतीच मी इथं मुंडा जोडत आहे. तर मुंड्याला आणि गळ्याला आपण अशी टिप मारून घ्यायची. शोल्डरला अजिबात आपण इथं टिप मारलेली नाही, फक्त मुंड्याला आणि गळ्याला जे आहे आपण इथं टिप मारलेली आहे. तर यामुळे काय होतं तुम्हाला एक्स्ट्रा कोणतीही पट्टी वगैरे लावायला लागत नाही. अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सुद्धा याचं खूप छान होतं. आणि याच्यानंतर आपण त्याच्यावरती लेस सुद्धा लावणार आहोत. तर त्यामुळे मी अस्तर जे आहे मुंड्याला आणि गळ्याला जे आहे आतल्या साईडला पलटी मारून घेतलेला आहे. तर मुंड्याचं सुद्धा एक्स्ट्राचं एवढं कापड होतं मी कट करून घेतलेलं आहे. गळ्याचं सुद्धा आपण हे कापड जे आहे तर ते पूर्ण कट द्यायचे आहेत छोटे छोटे आणि त्यानंतर आपलं जे अस्तर आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. हे बघू शकता की दाखवल्याप्रमाणे आपण असं पलटी करून घ्यायचं आहे. आता अस्तर आणि मेन कापड जे आहे अगदी व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण अस्तर आणि मेन आपलं जे कापड आहे तर ते पूर्ण जॉईंट करून घ्यायचं. चारी बाजूने आपण याला टिप मारून घ्यायची. तर अगदी परफेक्ट आपलं जे गळ्याचा शेप आहे आणि मुंड्याचा जो शेप आहे तर अगदी व्यवस्थित आपला आलेला आहे. तर आता आपण फ्रंटला टक्स मारून घेणार आहोत. तर फ्रंटचे जे टक्स आहेत तर मी देणार आहे रुंदी जी आहे आपण घेतलेली आहे 3 इंचावरती घेतलेली आहे. तर दोन्ही साईडला आपण 3-3 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि वरच्या साईडला सुद्धा मी 3 इंच घेतलेलं आहे. तर रुंदी आणि उंची जी आहे टक्साची मी 3-3 इंच घेतलेली आहे. तर आपला फ्रंट जो पार्ट आहे तो बघू शकता एकदम प्रॉपर पद्धतीने तयार झालेला आहे. तर आता आपण घेणार आहोत आपला बॅक पार्ट तयार करून.
तर बॅक पार्ट सुद्धा आपण असा अपोजिट साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपण इथं गळा आणि मुंडा जो आहे पलटी करून घेणार आहोत अस्तरवरती। तर अशा टाईप आपण सगळ्यात आधी इथं गळ्याला टीप मारून घेतलेली आहे आणि मुंड्याला सुद्धा टीप मारून घेतलेली आहे। आता हे जे अस्तर आहे आतल्या साईडला आपल्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे। आता अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून चारी बाजूने आपण ह्याला टीप मारून घेणार आहोत, म्हणजेच मेन अस्तर आणि जे कापड आहे तर ते पूर्ण आपण जोडून असं घ्यायचं आहे। तर शोल्डरला आपल्याला नाही जोडायचं, फक्त गळा आणि मुंड्याला आपण इथं जोडून घ्यायचं आहे। तर हे बघा आपण असा गळा इथं जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे। व्ही शेप आपला एकदम प्रॉपर असा तयार झालेला आहे। तर आता आपण बॅकला सुद्धा इथं बघू शकता टक्स दिलेले आहेत, अर्धा इंचपेक्षा सुद्धा कमी इथं बॅकला जो आहे मी टक्स घेतलेला आहे। तर आता आपण नॉर्मल जशी आपल्या ब्लाऊजला आय आणि हुक पट्टी लावतो तशा टाईप आपल्याला आय आणि हुकची पट्टी जी आहे बॅक साईडला लावून घ्यायची आहे। जो आपला व्ही शेप आपण बॅकला कट केला होता तर त्याला आपण आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती नॉर्मल आपण कशी लावतो तर त्या टाईप आपण इथं लावून घ्यायची आहे। इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। तर आय पट्टी जी आहे तर मी ती 3 इंचाची लावत असतो आणि जी आपली हुक पट्टी आहे तर मी ती 2.5 इंचाची लावत असतो। तर आता आपलं हे व्यवस्थित असं झालेलं आहे फ्रंट आणि बॅक पार्ट स्टिचिंग करून। आता आपण हे जोडून घ्यायचं आहे शोल्डरला जी आपण पट्टी कट केली होती तर त्याच्या दोन्ही साईडला आपण असं डबल फोल्ड करून जे कापड आहे तर त्याला टीप मारून घ्यायची दोन्ही साईडला आणि त्यानंतर स्टार्टिंगला आपण काय करायचं आहे थोड्याशा अशा प्लेट द्यायच्या आहेत। इथं बघू शकता मी ज्या पद्धतीने दिलेले आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही ज्या प्लेट्स आहेत तर त्याला देऊ शकता। आता जे शोल्डरचं आपण इथं जोडणार आहोत आतल्या साईडला तर ते कापड जे आहे दोन्ही साईडला आपण काय करायचं आहे हाताने काय करायचं आहे कापड आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला हे जे शोल्डर आहे तर ते घालून घ्यायचं आहे। बघू शकता त्यामुळे काय होतं आपल्या बॅक साईडला सुद्धा फिनिशिंग चांगलं येतं आणि फ्रंटला सुद्धा फिनिशिंग जे आहे तर ते चांगलं येतं। तर हे बघू शकता आपल्या हाताने असं दोन्ही साईडला कापड जे आहे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि बरोबर त्याच्यामध्ये जे आहे आपलं व्यवस्थित जे शोल्डर आपण प्लेट मारून घेतल्या होत्या तर ते घालून घ्यायचं। तर हे बघा एक शोल्डर आपलं पूर्ण असं रेडी झालेलं आहे। तर आता दुसरं सुद्धा आपण तसंच करून घ्यायचं। सगळ्यात आधी दोन्ही साईडला मी ह्याला टिप मारून घेतलेली आहे। तर छोटे छोटे इथं प्लेट सुद्धा द्यायचे आहेत। तर हे आतल्या साईडला आपण असं फोल्ड करून घेतलेलं आहे। परत आपण हे आतमध्ये लॉक करून घ्यायचं, म्हणजेच काय होतं की बॅक साईडला सुद्धा म्हणजे उलट्या साईडला सुद्धा आणि फ्रंट साईडला सुद्धा फिनिशिंग जे आहे तर ते व्यवस्थित येतं, त्याचे धागे वगैरे अजिबात दिसत नाहीत। तर दोन्ही जे माझे शोल्डर आहेत तर ते असे जोडून झालेले आहेत। तर हे बघू शकता आणि ह्याचा जो गेटअप आहे एकदम आपला मस्त आलेला आहे। तर आता मी याच्यावरती नंतर गळ्याला आणि जो आपला मुंडा आहे त्याला मी आणि बॉटमला लेस वगैरे लावून घेणार आहे। तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे। तर कमरपट्टी मी आपण फ्रंटला आणि बॅकला दोन्हीला लावून घ्यायची आहे। तर जशी नॉर्मल आपण पट्टी लावतो कमरेला तशा टाईपच आपण ही फ्रंटला आणि बॅकला जी पट्टी आहे तर ते आपण लावून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स तुम्ही हे ब्लाउज असं सुद्धा ठेवू शकता किंवा ह्याला लेस सुद्धा लावू शकता। तर या ब्लाउजला मी गळ्याला आणि बॉटमला लेस लावलेला आहे तर त्याच्यामुळे त्याचा जो लुक आहे तर तो अजून थोडासा छान येतो। आता आपण इथं साईडला एकदम सरळ बाजूने फिटिंग टाकायचं आहे, म्हणजेच काटोकाट तिथं टीप मारून घेतलेली आहे। आणि आता हे ब्लाउज जे आहे उलट करून त्याच्यावरती आपण एक दाबटीप देणार आहोत। दोन्ही साईडला दाबटीप द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या जितकं ब्लाउजचं फिटिंग असेल तितकं जे फिटिंग आहे तर ते आपण टाकून घ्यायचं।
तर हे बघू शकता प्रॉपर माझं 14 इंच जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे, कारण आपण 28 साईजचं ब्लाऊज इथं रेडी करत आहोत। आणि मार्जिन बघू शकता आतमध्ये भरपूर आपलं जे मार्जिन आहे तर ते उरलेलं आहे। सोबत परफेक्ट फिनिशिंग सोबत आपलं जे डिझायनर ब्लाऊज आहे तर ते सुद्धा इथं रेडी झालेलं आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन जी आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आता हा आपल्या ब्लाऊजचा जो फायनल लुक आहे तर तोही बघू शकता। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।